नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीवरून सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. एकीकडे ज्या शेतकऱ्यांची नावं लाभार्थी यादीत आहेत त्या शेतकऱ्यांसमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे. या अडचणीमुळे शेतकरी जेरीस आलेले आहेत. तर दुसरीकडे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदानावरती बोळवण केल्यानं नियमित कर्जदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं नियमित कर्जदारांना 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केलेली आहे. मग नियमित कर्जदारांची मागणी नेमकी काय आहे? नियमित कर्ज परतफेड करणं ही आमची चूक झाली आहे का, असा सवाल नियमित कर्जदार का करतायत? राज्य सरकारनं नियमित कर्जदारांची व्यथा का समजून घेतली पाहिजे याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये योजनेच्या 16,96,000 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी ही नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. आता इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आपण थोडंसं मागं जाऊया. या योजनेचा शासन निर्णय ज्यावेळेस प्रसिद्ध झाला त्या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जमाफीस पात्र राहतील असं स्पष्टपणे शासन निर्णयात सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ होणार आहे असंही राज्य सरकारनं वारंवार स्पष्ट केलेलं आहे. तर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एक वेळ समझोता म्हणजेच OTS योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 2 लाख रुपयांवरील थकीत रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः भरल्यानंतर त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. ही रक्कम भरण्यासाठी अर्थातच 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. याच योजनेत तिसरा एक घटक आहे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचा म्हणजेच अनुदानाचा. सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमानुसार वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ या योजनेच्या मार्फत देण्यात येणार आहे. पण नियमित कर्जदारांना मात्र 50,000 प्रोत्साहनपर अनुदानात सरकारने रक्कम वाढवावी अशी अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम झालेली आहे किंवा कर्ज थकलेली आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. मग नियमित कर्जदारांनी वेळेवरती कर्ज फेडून चूक केली का, असा सवाल शेतकरी आता करू लागलेले आहेत. आता हा प्रश्न ज्यावेळेस शेतकरी उपस्थित करतायत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. 2017 तत्कालीन युती सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्या कर्जमाफीत 1,50,000 रुपयांपर्यंत थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं होतं. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केली. त्या कर्जमाफी योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्यात आलं. तर नियमित कर्जदारांना मात्र 25,000 म्हणजेच मागच्या कर्जमाफीच्या तुलनेत 25,000 रुपये वाढ करून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं. म्हणजे थकीत कर्ज आणि नियमित कर्जदारांच्या रकमेत एका अर्थानं वाढ झालेली आहे. पण आता मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये महायुती सरकारनं मात्र वाढ केलेली नाही आहे. ना कर्जाच्या रकमेच्या मर्यादेत वाढ झालेली आहे, ना प्रोत्साहनपर अनुदानात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे नियमित कर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवरती शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले त्यासोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा देत नियमित कर्जदारांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी अशी मागणी केलेली आहे. तर शेतकऱ्यांची मागणी अनुदानात वाढ करावी अशीच आहे. आता याबाबत ॲग्रोवनसोबत बोलताना शेतकऱ्यांनी सरकार दुजाभाव करत असल्याचं सुद्धा बोलून दाखवलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कसमदे गावातील शेतकरी दिलीप राजपूत म्हणाले की राज्य सरकारनं नियमित कर्जदारांना 50,000 रुपये अनुदान जाहीर करून थट्टा केली आहे. मागील 3 हंगामापासून पीक कर्जाची आम्ही नियमितपणे परतफेड व्याजानं रक्कम घेऊन केली आहे. सरकारनं शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे, पण नियमित कर्जफेड करणाऱ्यांची मात्र 50,000 बोळवण केली आहे. आम्हाला 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं, आम्ही नियमित कर्जाची परतफेड करून चूक केली की काय, असा सवालही शेतकरी राजपूत यांनी उपस्थित केलेला आहे.
वास्तविक राज्यात मागील 5 वर्षांपासून ऐन हंगामात प्रमुख शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमीच राहिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला माहिती आहे, केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं ही कारणीभूत ठरलेली आहेत. त्यातच नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. कधी दुष्काळ पडतो तर कधी अतिवृष्टीचा फटका बसतो आणि त्यातनं तोंडचा घाससुद्धा हिरावून घेतला जातो. त्यामुळे तर शेतकऱ्यांना मोठा झटका कायम सोसावा लागतोय. त्यातूनच शेतकऱ्यांना उत्पन्नाची एका अर्थानं हमी राहिलेलीच नाही आहे. या सर्व परिस्थितीत व्याजानं पैसे घेऊन शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करत असतील तर त्यांचा विचार राज्य सरकार यांनी करावा अशी मागणी शेतकरी नेते करतायत. वारंवार शेतकरी कर्जमाफीमुळे बँकिंग व्यवस्थेची शिस्त बिघडते अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. पण आता जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात त्यासाठी प्रसंगी व्याजाने पैसे घेतात आणि त्यातून बँकिंग व्यवस्थेच्या शिस्तीला साजेसं वर्तन करतात, त्या नियमित कर्जदारांची तरी मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यायला हवी होती. ती अर्थातच घेतली गेलेली नाही आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये म्हणजेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच नियमित कर्ज भरून आम्ही चूक केली की काय असा सवालही शेतकरी आता सरकारला करतायत. यावर राज्य सरकारनं तातडीनं विचार करायला हवा अशी मागणीही शेतकऱ्यांचीच आहे. एकूणच काय तर राज्य सरकारनं नियमित कर्जदारांना आता वाढीव रक्कम द्यावी आणि त्यांना एक प्रकारे दिलासा द्यावा, जेणेकरून ते पुढच्या काळात नियमित कर्जाची परतफेड ही करत राहतील आणि त्यांना एक दिलासासुद्धा मिळेल. कारण की शेतीमालाचे भाव हे मागच्या काळापासून पडलेले आहेत. एकीकडे कापूस असेल, सोयाबीन असेल यासारख्या पिकांनाही मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा फटका हा बसतोय. मका असेल, ऊस उत्पादक असतील किंवा कांदा उत्पादक असतील, तूर, मूग, उडीद सगळ्या प्रकारच्या शेतमालाचे उत्पादक जे असतील शेतकरी त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. तरीही ते नियमित कर्ज हे फेडतायत बँकेचं. त्यामुळं या शेतकऱ्यांबद्दल सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा आणि त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं जे काही प्रोत्साहनपर अनुदान आहे ते द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमची कमेंट ही नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.